सुरुवात आणि ऐकूयात आवाज. मॅन ऑफ द मॅच अर्थातच चला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी योगेश ठरलाय सामनावीर. या योगेश आपण सामनावीरचा किताब घेण्यासाठी आणि चला आपण करूया मायक्रोफोन मध्ये बदल. अर्थातच पियुष बाबरे हे पहिल्या टर्न साठी जोडले जातील. राजेंद्र रायगड जिल्ह्यात दलवीर राजेंद्र जिल्ह्यात निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. यस थँक्यू डीजे थँक्यू डीजे. चला अंबरपाडा टीम भूषण आणि योगेश आपण या मंचावरती रविदादा कांबळे यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक आहे आपल्याला. भूषण आणि योगेश या आपण रविदादा कांबळे यांच्याकडून भूषण आणि योगेश यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल या ठिकाणी मंगेशदा पवार यांना की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. चला पहिला या मॅच साठी पहिला टर्न पियुष बाबरेंकडे येईल. या इनिंग कडे बोलूया. चला लगेचच आपण टॉस करूयात. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊयात आणि वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. ओ शरीराचा वेध घेणारा चेंडू आईट फॅक्टर कुठेतरी मॅटर करतोय. संगम बोराडे यांच्यासाठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 500चं. रविदादा कांबळे यांच्या वतीने पारितोषिक आहे. लाऊड अपील या पुन्हा एकदा बॉल वरती लेग बिफोर द स्टंप साठी अपील. मॅच आता सुरू झालेली आहे. सेकंड राऊंड मधील ही सेकंड मॅच एक्सल बनाम स्वराज्य तीर्थ नेवाली या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा सामना. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. रोशन पानसर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटिंग करत असणाऱ्या संगम आणि कौशल बोराडे यांच्यासाठी. ओव्हर द स्टंप्स वेगवाने चेंडू सरळ केले. बॉल इज बॅक ड्राइव्ह मिड ऑफ चे खेळाडू इन ऍक्शन होते. लॉंग ऑफ ला आलाय बॉल. फक्त 1 रन या बॉल वरती. मजा येणार आहे या मॅच मध्ये. नेवाली संघाचा हा क्रीडांगण फेवरेट राहिलेला कारण या क्रीडांगणावरती बरेचशा टुर्नामेंट ते खेळलेले आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात SM स्पोर्ट्सचे ब्रँड ओनर
श्रेयस मसे यांचं नुकताच आगमन या आपल्या व्यासपीठावरती झालेलं आहे, ज्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाजांसाठी एक आकर्षक बॅट देऊन या स्पर्धेला सन्मानित केलं. या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे, त्यांचा विशेष आभार. त्याचबरोबर KTC लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण मेंबर्ससाठी देखील त्याने एक बॅट त्यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आणि 2024 आणि 25 दरम्यान SM स्पोर्ट्स हा चर्चेमध्ये राहिलेला कस्टमाइज बॅट म्हणजेच एक वेगळी शैली बनलेली आहे. स्वतःचं नाव कोरल्याच्या नंतर बॅटमध्ये एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते असं सर्व खेळाडूंचं म्हणणं आहे. आणि तीच बॅट जर तुम्हाला आपलं स्वतःचे कस्टमाइज बॅट जर बनवायचे असेल तर आवर्जून आपण SM स्पोर्ट्सला नक्की भेट द्या. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 3 या धावसंख्येवरती. एक्सेल संघ विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, खास करून कौशल आणि संगम ही विध्वंसक बोराडे ब्रदर्सची जोडी आहे ही मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत तरी शुभमनं शांत ठेवलेली आहे. धावसंख्या 3. ऑफ करत होते ऑन साइडला, सहजतेने टर्न झाला बॉल, स्क्वेअर लेगला बीट करत बॉल डीप मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमा पार, लॉंग चेस होती खेळाडूसाठी, सीमा पार चौकार. ओव्हर कंप्लीट झालेली 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेले बिनगडी बाद 7 या धावसंख्येवर. चला टीम मीटिंग नका घेऊयात प्लीज. आयोजित मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. जगदीशभाई पाटील उपसरपंच खानावले बोकरपाडा, त्याचबरोबर विशालभाई पाटील बोकरपाडा, गिरीश सासे, रोशन पाटील, अजय पाटील, रोहिदास पाटील यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती आला चौका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवरती. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. नेवाली संघ आपल्याला रिक्वेस्ट आहे. सागर आलेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता कौशल, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस करत 1 सिंगल बनवले. पुढे येऊन कॅच पकडली आहे का? पंचांच्या इशाराची वाट. फिंगर गोज अप बाय द अंपायर. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू, गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर एक टीमला लागणारा 440 फूटचा मोठा झटका बसलेला कौशल बोराटे. बॅक टू द डगआउट. पावत ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. KTC लाईव्ह इव्हेंट टीमच्या वतीनं टो इंडला लागला बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, सॉफ्ट डिसमिसल, वेल जज आणि वेल कॅरी केलेली आहे कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. शुभमनं आल्या आल्या जवळपास आपल्या नावाचा परिचय दिलेला सागरनं. या शुभमनं पहिलं षटक फेकलं सेकंड ओव्हरमध्ये. सागर बंटी आलेत नवीन फलंदाज इनट नंबर 3 मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये सागर आले. थोडंसं फास्ट कळा रिक्वेस्ट. बंटी पोचलेले नवीन फलंदाज. धावा पुस्तकावरती धावा आहे ते 7. पहिला ब्रेक थ्रू कौशल बोराडे यांच्या वतीनं बसत असताना एक्सेल टीमला. 7 for 1. 7 ला 1 गडी बाद. सेकंड ओव्हर मध्ये सागर इन ऍक्शन आहेत. दुसरा चेंडू फेकण्यासाठी झाले तयार. लॉफ करतात. फोर्स केला स्ट्रोकला. हॅमर केला. बेसबॉल हिट सळ बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार 6. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजे षटकार आलाय. 6च्या साह्यानं टीमची टोटल 13 वरती फ्लाय होत असताना गरुड झेप घेऊन आकार घेते धावसंख्या. आणखीन एक झालाय कनेक्ट. जो देखील चाललाय सीमा पार. बंटीचा वार.
बॉल सीमा पार, धावा 6, षटकार. धन्यवाद धन्यवाद. बॉल 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 द्या. षटकार हॅट्रिक जर कंप्लीट करतोय फलंदाज बंटी तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. SM स्पोर्ट्स यांच्या वतीने पारितोषिक आहे. सलग 3 षटकार म्हणजे 2 तर टोकलेले आहेत. आता 1 षटकार जर पूर्ण केला तर SM स्पोर्ट्स यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. ऑन स्क्रीन तुम्ही 2 ताबडतोब षटकार बंटीच्या बॅटमधून पाहिले, ज्या बॅटमध्ये एक वेगळी पॉवर आहे, जी बॅट लॉन्च झालेली आहे SM स्पोर्ट्सच्या वतीनं. 2 सलग बॅक टू बॅक षटकार बंटीनं ठोकलेले आहेत. टीमची टोटल आणखीन एक बॉल द्या मॅनेजमेंट टीम. ऑलरेडी यूज केलेले बॉल आहेत. खरं तर नो चॉईस आहे, परंतु तरी सुद्धा 2 बॉल मॅनेजमेंट टीमनं आपल्यासाठी दिलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी चॉईस केलेलेच. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर बॉल हरवला तर नवीन बॉल आणि रेग्युलर षटकांसाठी हरवला तर जुना बॉल. नियम सातत्याने चालत आलेला आहे या विभागामध्ये. आणि बॅटचा फ्लो जबरदस्त होता. बेसबॉल हिट खेळण्याचा प्रयत्न. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 19 धावा, 2 षटकार पूर्णतः वसूल केलेला पहिलं षटक. शुभमनं जे कमबॅक केलं होतं, परंतु सागरच्या विरोधामध्ये आक्रमण. फुलटॉस लॉंग ऑफला सहजतेने क्लिक आउट केलं फाटक्याला. इट्स आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. ऋतिक दलवी राजेंद्र वैखरेचं योगदान, त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही संपूर्ण संगीताच्या माध्यमातून तुम्ही नावं ऐकतात, ज्या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, तीच नावं तुम्ही संगीताच्या वतीनं ऐकत आहात. नुकताच मला जी माहिती मिळाली, अजिंक्य पवार यांच्या वतीनं सहज चर्चा चालू होती आणि तेव्हाच माहिती मिळाली की फक्त एक शब्द टाकला होता मंगेश दादा यांच्या समोर अजिंक्य पवार यांना की असं असं पद्धतीचं आयोजन तुमच्या नावाने आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा लगेचच एका शब्दाला होकार देत दादाने सांगितलं की तुम्ही जे ठरवलेलं आहे त्या आयोजन आपण नक्की त्या क्रीडांगणावरती करणार आहोत. आणि अखेर हे स्वप्न होतं दोन्ही मॅनेजमेंट टीमचं आणि आयोजकांचं, ते स्वप्न अखेर सत्यामध्ये उतरून त्या मॅचचा आनंद तुम्ही घेतात. बाईक ची 4 व्हीलर आहे का बघाच्या 4 व्हीलरची लाईट चालू आहे. अंबरपाडा टीम कदाचित मला असं वाटतं त्या ठिकाणी खेळाडू उभे आहेत. थँक्यू थँक्यू. धावा पुस्तकावरती धावा 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेले. 25 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहिला आहे सागर या गोलंदाजाचा. लॉफ करतात ऑन साइडला, बरोबर काउ फेसला खेळाडू, फक्त सिंगल. कॉल आहे सेकंडचा. सॅकिंग एंडला थ्रो. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या षटक पूर्ण होतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 13ची सरासरी मेंटेन ठेवत धावा बनवलेल्या आहेत त्या 26. आम्ही लगेचच खेळाडूंना विनंती करतोय की एकत्रित न येता आपण सामन्याला 60 ठेवा प्लीज. जवळपास 2 वाजत आलेले, तर एकत्रित न येता प्लीज कृपया करून सामन्याला सुरू ठेवा.
2 ओव्हरमध्ये धावा संख्या 26. धन्यवाद. डॉट बॉल न सुरुवात इथून होते. तिसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन आपण पाहतात गोलंदाज अक्षय आलेत तिसऱ्या षटकामध्ये, जे की इन ऍक्शन 3rd ओव्हरमध्ये जे आतापर्यंत विकेट किपर कदाचित होते. अक्षय तय्या हो खोदून काढलाय. लॉंग ऑफ ला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पोचतात. गणेश पहिली सिंगल वेगानं स्ट्रायकिंग एंडला थ्रो. संगमचा कॉल होता, त्या कारणास्तव एकच धाव या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या इथून पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 27 वरती. 27. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. अक्षय बॉलिंग करतायत. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोचतात. कॉल सेकंडचा फक्त 1 रन. ॲक्युरेट थ्रो ऑन टू द स्टम्प्स. विकेट किपर बॉलर एंडला येत असताना फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 28 वरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. 28 झालेल्या 3 बॉलमध्ये 2 धावा अक्षयच्या विरोधामध्ये आतापर्यंत. स्ट्रायकिंग एंडला तर बंटी. फुल टॉस थोडेसे उशिरा केलेत. डीप कव्हर पॉइंटला खेळाडू आहेत. हो एकच रन या बॉलवरती. संघाची धावा संख्या 1च्या मदतीनं 29 व 29. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आता या ओव्हर मधले बाकी आहेत. गोलंदाज तयार. खोदून काढण्याचा प्रयत्न. विकेटवरती चेंडू थांबला. धावेची गरज आहे स्ट्रायकिंग एंडला. हो रन आउटची शक्यता होती. 1 रन या बॉलवरती. आता शेवटचा बॉल बाकी राहतो. 30 धावा. पहिल्या षटकामध्ये शुभमनं कामगिरी जबरदस्त केली. सेकंड ओव्हरमध्ये आले सागर. त्याच्या विरोधामध्ये एक्सल टीमचे खेळाडू हवी ठरले. त्यानंतर अक्षयनं पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले. लास्ट ओव्हर इंटरेस्टिंग राहणार आहे, परंतु या 3rd ओव्हरचा शेवटचा बॉल देखील तितवा महत्वपूर्ण आहे. बंटी ज्याच्या बॅटमधून 3 विध्वंसक षटकार. हो लाफ करतात एक्स्ट्रा कव्हरला. जवळपास खेळाडू अजून तर नाहीये. लॉंग चेस आहे आणि बघता बघता हो गुड फिल्डिंग. गुड थ्रो बॉलर सेंडला. विकेट मैदानाच्या बाहेर. षटक पूर्ण होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावा संख्येवर. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खानावले उपसरपंच जगदीशभाई पाटील यांचं आगमन झालंय. त्याच समेत बोकरपाड्यावरून विशालजी पाटील, गिरीशजी सासे, रोशनजी पाटील, अजयजी पाटील, रोहिदाजी पाटील उपस्थित होत आहेत. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खानावले ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीशभाई पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण या मंचावरती आपला सहर्ष स्वागत. राजेश दादा येऊ द्यात. ऋतिक दलवी खरी मेहनत आहे राजेश वैकर यांची, कारण प्रत्येक शेवटच्या बॉलवरती किती धावा आलेल्या आहेत पंच? 2 कंप्लीट, 3 ला रनआउट. बरोबर, थँक्यू 2 पूर्ण झालेले. 3रा रनआउट.
ऋतिक दळवी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. चला ओव्हर टू कॉम बॉक्स. चला चला थोडं फास्ट खेळा प्लीज. नेवाली टीम, अक्षय अँड कंपनी. तीन ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 32 धावा, 32. 2 धावा अंतिम बॉलवर आल्या. आता शेवटचा षटक, मजा येणार आहे अंतिम ओव्हर मध्ये. लोवा फुल टॉस, लॉंग ऑनला लॉफ करतात, गॅप आहे, खेळाडू पोहोचतात. सेकंडचा कॉल एकच मिळेल. संगमकडे स्ट्राईक राहते 1 रन. या बॉलवरती टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वर. संगम बोराडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. रवीजी कांबळे साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे. धावा पुस्तकावरती धावा 33. बरोबर 20 मिनिटांचा अवधी झालेला आहे. दोन्ही टीमसाठी स्ट्रिक्टली वॉर्निंग आम्ही देत आहोत अंतिम टप्प्यामध्ये. आणि हॅट्रिक जर ठोकली तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक संगम बोराडे यांच्यासाठी ठेवण्यात आलेला. डॉट बॉल, प्रेशर वाढतंय. ज्या बॅटिंग साठी, ज्या अग्रेशन साठी संगम ओळखला जातो तशी बॅटिंग अजून तरी झालेली नाहीये. पवत अंतिमच्या अजून 4 बॉल बाकी आहेत. बोल तयार. ओ लॉफ करतोय. जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं पाठवला सीमा पार. षटकार. दरम्यान आपण या स्वागत सोहळ्याकडे जरूर जाऊया. अगदी खानावले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच जगदीशभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय जगदीशभाई पाटील या आपण मंचावरती. जगदीशभाई पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अर्थातच माननीय श्री मंगेशदा पवार आयोजित वाकस चषक 2025 आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय खानावले ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीशभाई पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपलं सहर्ष स्वागत. त्यासमोर या ठिकाणी आपण पाहतोय अजयजी पाटील उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अजयजी पाटील यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचसमयी त्या ठिकाणी अजयजी पाटील उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर या स्पर्धेसाठी अगदी बेस्ट बॅटर हा किताब देण्यात येणार आहे. आणि त्या बेस्ट बॅटरसाठी बॅट स्पॉन्सर केली गेली ते SM स्पोर्टचे सर्वा श्रेयस मसे यांच्या माध्यमातून मी विनंती करेल श्रेयस मसे यांना की या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. SM स्पोर्ट्स आपण पाहतोय
ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बॅटरसाठी बेस्ट बॅटरसाठी मात्र बॅट पुरवण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी. मनस्वी स्वागत आपला आणि आभार सुद्धा. त्यानंतर बावेजी करमर या ठिकाणी उपस्थित आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड कॉल, अंपायर डिसिजन, वाईड बॉल. बावेजी करमर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान. तदनंतर त्यासमेत अक्षय जंगले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. तदनंतर जयेश बासे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अगदी फार चांगला स्ट्रोक, संगम बोराडे ऑन फाईट. फार चांगली मोठी फायटिंग, फार मोठी लढत पाहायला मिळते. जी गरज होती संगम बोराडेने ठरवलंय सगळे बॉल समाप्त करायचे असो, परंतु आमचे स्वयंसेवक सुद्धा सुज्ञ आहेत. दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वेसर्वा आयोजक मंगेशदा पवार सध्या आपली रजा घेताना दिसून येत आहेत. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत ते या ठिकाणी थांबून होते. हे स्पर्धेचं खरं म्हटलं तर वैशिष्ट्य आहे. अजिंक्य पवार यांनी शब्द टाकावा आणि तो मंगेशदा पवार यांनी अलगद झेलावा. आणि स्पर्धा सातत्याने पाहायला गेलं तर संकल्पनेतून साकारली आणि ती संकल्पना एक संजीवनी स्वरूप या स्पर्धेचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शांततामय वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा पार पडली जाते. नवनवीन वैशिष्ट्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अट्रॅक्टिव्ह चमचमत्या सिल्वर आणि सोनेरी कलरच्या ह्या ट्रॉफीज फार आकर्षित करतायत सध्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती कॉम्बॉक्स 47 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 47 धावा धावपळकावरती आहेत. फार मोठी रन मशीन. संधी मिळाली नव्हती अगोदर, परंतु आता संधीचं सोनं संगम बोराडेंच्या माध्यमातून. हो एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं चढ सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 रन. जबरदस्त फटकेबाजी सुरू झालेली आहे संगम बोराडेची. थँक्यू 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 डीजे. आधी लॉंग ऑनला उडवले, त्यानंतर पुल करत असताना स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलेला हा चौका. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 50 वरती. थोडासा क्रॉस व्हेरीफाय आम्ही करत आहोत आणि 50 धावा पुस्तकावरती आहेत. शहरापासून दूर ठेवण्यात आलेला लीव केला संगम बोराडे आणि हा चेंडू पंचांचा इशारा. वाईट बॉल आलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. धावा संख्या जाऊन पोहोचली ती 51 वरती आतापर्यंत. पुन्हा एकदा इनिंग झाल्यावर आपण क्रॉस व्हेरीफाय नक्की करू. हो किती वेगाने टाकला होता चेंडू. डॉट बॉल इथून फेकला, प्रॉपर यॉर्कर फेकला होता. पहिल्या सत्राचा खेळ इथून कंप्लीट झालेला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर क्रॉस व्हेरीफाय करून धावा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 51 धावा पुस्तकावरती आहेत आणि विजयासाठी 52 धावा संख्येचं टार्गेट आहे नेवाली टीमच्या अगेन्स्ट. पहिल्या इनिंग मध्ये जरूर आपण 51 धावा संख्येचं लक्ष पाहायला
गेलं तर मिळवलंय ते मात्र एक्सेल टीमने. आता 52 धावा संख्येचं टार्गेट आहे, होणार की नाही हे जरूर आपण ऐकूयात सेकंड इनिंगला प्रकाश बल्ला यांच्या आवाजात. काय करू? सागरजी बोराड यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. बावन्न धाव संख्येचं टार्गेट जरूर आहे. अगदी स्वराज तीर्थ 11 नेवाळी आणि त्याच्या विरोधात एक्सेल टीम पाहायला मिळते. एकंदरीत संगम बोराड यानं धावा बनवला. टोटल 10 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 23. त्यानंतर बंटीनं 10 बॉलमध्ये 3 षटकारांच्या मदतीनं बनवल्या 23 आणि पहिल्या सत्राचा डाव पूर्ण होताच धावा बनवलेल्या त्या 51 धावा विजयासाठी. 52चं टार्गेट या पाहूयात. 52 धावा चेस होतात की डिफेंड होतात ऐकूयात आवाज प्रकाश बल्ला यांचा. धन्यवाद. वाला सागरजी बोराडे यांचा सत्कार या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ, या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. अगदी तंतोतंत या स्पर्धेचं वैशिष्ट्य जरूर पाहायला मिळत आहे. माननीय श्री मंगेशदा पवार आयोजित वाकस चषक 2025 येस मॅच कडे आपण बोलणार आहोत. अगदी 52 धाव संख्येचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानात नेवाले टीमची आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि आवाज ऐकूयात पुन्हा एकदा प्रकाश बल्ला यांचा. थँक्यू सो मच. नक्कीच आपण इथे जाऊया सामन्याच्या दिशेनं. पहिल्या सत्रामध्ये आपण पियुष सरांना ऐकत होता आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊ शकतोय. थेट मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आता मैदानामध्ये नेवाळी संघ आपल्याला बघायला भेटतोय आणि लक्ष आहे या मॅचमध्ये सध्या तरी. दरम्यान विनंती करेल मोहनदादा दलवी सातत्याने मात्र या स्पर्धेला ते हातभार लावत आहेत. तर विनंती आपण या मंचावरती आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. मोहनदादा दळवे. येस कंटिन्यू प्रकाश. 52 धावेचं लक्ष या मॅचमध्ये येणाऱ्या 24 बॉलमध्ये चेस करत असताना बघायला मिळते नेवाळी संघ. आणि नेवाळी संघाची मात्र फलंदाजी मैदानामध्ये इंटर होत असताना आपण बघू शकतो आहे. अक्षय आणि अजिंक्य या 2 फलंदाजांना मात्र पाठवले गेले फलंदाजी करण्यासाठी, हे लक्ष चेस करण्यासाठी संपूर्ण नेवाळी संघाकडून. आणि तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतो बॉलिंग ट्रॅकवरती एक्सेल संघाकडून उपस्थित राहिला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रोशन हा गोलंदाज, कौशल हा गोलंदाज. कौशलचा पहिलाच बॉल आपण बघू शकतोय, भरपूर वेगात टाकलाय. परस्पर तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पण फलंदाज अक्षय या फलंदाजाला बघत होता. आणि पहिलाच बॉल जर बघायला गेले तर परफेक्टली चांगल्या लिमिटमध्ये फेकत असताना तिकडे कौशल या गोलंदाजाला आपण बघतोय. एक्सेल संघानं पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे, परंतु हे लक्ष चेस देखील करायचं आहे, हे विसरून चालणार नाही आहे. खोला टाकलेला बॉल होता, सन्मानित केलं जात आहे. सॉफ्ट हँडेडनं हा चेंडू पुश केला. तिकडे बघायला गेलं तर मिडॉनचे फिल्डर उपस्थित क्षेत्रातून हा चेंडू पकडून फेकतात आणि बरोबर मैदानामध्ये या चेंडूवरती पहिली खातं खुलं करणारी सिंगल बॅटिंग करत असताना चेस करत असताना 52चं सध्या सगळ्या नेवाळी संघाला मिळती आहे. एक धाव मिळाली आहे. बॅटिंग करत असताना धावफलक उघडलं गेलं, स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता स्ट्रायकर एंडला अगदी आपण सध्या तरी अजिंक्य या फलंदाजाला बघतायत. एक भरपूर नाव आहे नेवाळी गावाचं सध्या तरी स्ट्रायकर एंडला, परंतु नाव मोठं असलं म्हणून काम देखील मोठं करावं लागत असतं. आणि इथे बॅटिंगमधून फलंदाजाला जोर लावावा लागेल आणि फटका खूप चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि मैदानामध्ये 38 सर्कल तोडलंय फोडलंय, मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. आणि इथे आपण बघू शकतोय माननीय श्री आमचे जगदीशदादा पाटील यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच
विकेट हॅट्रिकसाठी इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. भरपूर चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर संपूर्ण आपल्या टीमवरती असलेलं प्रेम त्यांचं मात्र नक्कीच इथे लौकिक होत असताना बघायला भेटत आहे. आणि मैदानामध्ये तिकडे आपण बघू शकतोय फलंदाज अजिंक्यच्या बॅटमधून मात्र नक्कीच 4 आलाय आणि अशा प्रकारे धावफलकावरती आता 5 धावा बनत असताना आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या नेवाळी संघाच्या. खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे. पॉवर प्ले फेकतायत मैदानामध्ये एक्सेल संघाकडून. कौशल हा गोलंदाज वेगात टाकलेला फुल टॉस बॉल होता, चॉपर केला होता. शॉर्ट पॉईंट एक्झॅक्ट कव्हरला बघायला गेलं तर नक्कीच खूप सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल रोखू शकले नाहीत आणि या सिंगलने आता धावफलकावरती पुन्हा एकदा बदल घडत असताना 6 धावसंख्या आपण बघू शकतो आहे. पहिली रात्र या स्पर्धेची आपण बघतायत आणि सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच एन्जॉय करतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकला होता, त्यामुळे ही लढत जर बघायला गेलं तर नक्कीच बेटर वर्सेस बेटर अशी बघायला भेटते आहे. आणि या दरम्यान तिकडे आपण बघू शकतोय परफेक्टली चांगल्या लिमिटमधून चेंडू फेकतायत कौशल हा गोलंदाज आणि बॅट्समन वारंवार तिकडे रोखून ठेवले जात आहेत डॉट बॉल. आणि कदाचित या मॅचमध्ये या गोष्टी कुठेतरी का होईना परंतु नक्कीच नेवाळी संघाला थोडंसं स्ट्रगल करण्यात भाग पाडू शकतायत, कारण एक डॉट बॉल या मॅचमध्ये दडपण बनवतो आहे. आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो तिकडे एक्सेल एक्सप्रेस गोलंदाज कौशल मात्र मॅचमध्ये चांगली गोलंदाजी टाकतोय. खोला टाकलेला बॉल होता, तिकडे बघायला गेलं तर इनसाइड आउटला चांगला स्ट्रोक खेळला, अगदी क्षेत्ररक्षक पोहोचले आणि तिथे बटोरली एक सिंगल. आणि अशा प्रकारे मैदानामध्ये आपण बघतोय पहिल्या ओव्हरमध्ये कुठनं यशस्वी ठरलेत नेवाळी संघाचे फलंदाज 2 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 7 आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपतो आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी बघायला गेलं तर फलंदाजांच्या बॅटमधून सध्या तरी पहिल्या पॉवर प्लेमध्ये मिळाल्यात 7 धावा. सामना चुरसदार होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ जर बघायला गेले तर नक्कीच कर्जत तालुक्यातील नामवंत संघ आणि दोन्ही संघ मैदानामध्ये ही मॅच चांगलीच खेळतील. पहिल्या डाबामध्ये आपण पाहिलं होतं 51 धाबा बनवल्या होत्या कुठत असताना बॅटिंग करत असताना थेट एक्सेल संघाकडून, परंतु 52चं लक्ष इथे चेस कसं केलं जाईल याचंच नियंत्रण ठेवून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप प्रोफेशनल झोनची बॅटिंग खेळत असताना आपण बघतो आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थांबलेलं क्रिकेट आपण पाहिलं आहे, परंतु अजून देखील 18 बॉल आहेत आणि आक्रमकता जर येणाऱ्या ओव्हरमधून सुरू राहिली बॅटरच्या बॅटमधून तर हे चेस देखील डेफिनेटली नक्कीच केलं जाईल. आणि नक्कीच आपण बघू शकतोय बॉलिंग ट्रॅकवरती तिकडे आता सध्याच्या घडीला कुणाल हा गोलंदाज सज्ज होतोय. आणि आपण बघू शकतो संपूर्ण एक्सेल टीमला मात्र बक्षिसांचा वर्षा होत असताना बघायला भेटतोय. कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज बरोबर मैदानामध्ये सूर्य क्रिकेट बघायला भेटतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये तोडफोडीचं क्रिकेट आता खेळलं जात आहे. बॅटिंग करत असताना नेवाळी संघाच्या फलंदाजाच्या बॅटमधून आणि हा चेंडू पाठवून दिलाय फाईन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे लांब लचक अंधारामध्ये झालाय वार आणि त्या वारातून आलाय आरपार हा षटकार. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय बॅटवरती बघायला गेलं तर फलंदाजाचं कनेक्शन खूप चांगलं राहिलं आणि इथे हा षटकार बघायला गेलं तर आता भरपूर चांगलं पद्धतशीर काम करत असताना धावफलकावरती आपण बघतोय 7 होत्या षटकार आलाय, आता थोडंसं चेंज झालंय 13वरती बॅटल पोहोचतंय. आणि नुकतंच आपण बघू शकतोय अगदी जगदीशजी पाटील या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर नक्कीच एक्सेल संघाचा गोलंदाजांसाठी बक्षिसांचा वर्षा होत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. थेट विकेट हॅट्रिकसाठी या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जरी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नसेल तरीसुद्धा 3 विकेट जरी घेतले तरीसुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस इथे या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून लावलं जात आहे. खूप चांगलं क्रिकेट आपण बघतायत. षटकार आलाय फलंदाज मैदानामध्ये तिकडे सध्या तरी अक्षयच्या बॅटमधून त्या फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंज केलं जात आहे आणि पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्सना गोलंदाज तयार. हो खोलवर डब्याचा बॉल स्टेट झोनला अगदी फटका खूप चांगला खेळला फलंदाज अक्षयनं, परंतु तिकडे प्रोटेक्शन मिड ऑफला मात्र अवेलेबल आहे तिकडे एक्सेल संघाचं आणि या चेंडूवरती मी इथे एक सिंगल.
हळूहळू का होईना परंतु मैदानाच्या आतमध्ये हा डाव सावरण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे सध्या तरी नेवाळी संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून डावाला तर सावरावं लागेल, कारण इथे यशस्वी व्हायचा प्रश्न आहे आणि यशस्वी होण्यासाठी मैदानामध्ये सावरणारं क्रिकेट खेळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेच क्रिकेट मैदानामध्ये बॅटिंग करत असताना या दोन्ही बॅटरला खेळावं लागेल. आज उमेद आणि इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण ही स्पर्धा तुम्हाला पुन्हा एकदा खेळायला एका वर्षानंतर येईल आणि म्हणून आज तुम्ही आलाय, त्यामुळे संधीचा फायदा देखील घ्यावा लागतोय. आणि मैदानामध्ये इथे जर बघायला गेलं तर गोलंदाजांना खूप कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट बॉल होता, आक्रमण करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन काहीसं झालं नाही आहे. विकेट किपरनं खूप चांगलं काम केलं. मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज अगदी कुणालचा आपण डॉट बॉल बघतो आहे. जितके डॉट बॉल येतील तितक्या सामन्यामध्ये दडपण आणि प्रेशर बनवलं जाईल समोर नेवाळी संघाच्या फलंदाजीवरती. हो शॉर्ट बॉल होता, मागे सरकुणा फटका सेट आपण बघू शकतोय. फाईन झोनमध्ये कार्पेट क्षेत्रामधून खेळला आहे आणि तिकडे फिल्डर उपस्थित आहेत आणि बॉलला पकडून फेकत असताना मिती आहे. तिकडे फलंदाज आपण बघू शकतो अजिंक्यच्या बॅटमधून एक सिंगल मिळते आहे. सिंगलनं आता काम चालणार नाही आहे, कारण लक्ष देखील फार मोठं आहे आणि हे लक्ष चेस करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच समोर एक्सेल संघाचा गोलंदाजांवरती दडपण आणि प्रेशर बनवावं लागेल. ओहो, या क्षणी वेगवान चेंडू होता, परंतु तिथे बघायला गेले तर या चेंडूवरती पंचांनी हाईट फॅक्टर चेक केला आहे आणि बरोबर इथे पंच दाखवतायत नो बॉलचा इशारा प्लस एक सिंगल, म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. आणि आता पुन्हा एकदा बॅटल हळूहळू काय होईना परंतु चेसिंगच्या स्वरूपात थोडंसं बदललं जात आहे. 17 धाबा दाफलकावरती बनतायत. मॅचमध्ये थोडीशी चर्चा बनली आहे, कारण तिकडे खराब बॉलचा इस्तेमाल केला आहे गोलंदाज कुणालनं आणि मॅचमध्ये आता इथून फलंदाजासाठी एक भरपूर सुवर्ण संधी मिळाली आहे. म्हणजेच येणारा बॉल फ्रीड बघायला भेटतो आहे आणि या फ्रीडचा फायदा मैदानामध्ये तिकडे बॅट्समन घेऊ शकतील का हे देखील बघायचं आहे. लक्ष 52 धाब्याचं चेस करतायत मैदानामध्ये नेवाळी संघाचे फलंदाज आणि हे लक्ष चेस होते की नाही आहे हे देखील नक्कीच आपण बघतोय. परंतु मैदानामध्ये तिकडे आता येणारा फ्री बॉल स्ट्रायकर एंडला खेळत असताना आपण बॅट्समन अगदी अजिंक्य हा फलंदाज स्ट्रायकर एंडला होते. फ्रेट बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न राहिला आहे, परंतु हा बॉल पडल्यानंतर बराचसा अगदी बघायला गेलं तर बाहेरच्या दिशेने वळत असताना परफेक्टली गोलंदाज कुणालचा आपण बघाल आणि या दरम्यान डॉट बॉल. कलात्मकता खूप चांगली आहे, गोलंदाज बॉलला वळण चांगलं देतो आहे आणि त्यानंतर बॅटर जर बघायला गेलं तर नक्कीच प्रत्येक क्षणाला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिसिंग डिलिव्हरीज यूज करतोय. परंतु यावेळेला सेट झोनला कलात्मक स्ट्रोक आपल्याला बघायला भेटतोय. परफेक्टली कनेक्शन जुळालंय आणि मैदानामध्ये बॅक टू दी बॉलर झोन म्हणजेच ब्लॅक स्क्रीन झोन मध्ये येतोय. हा खणखणीत दणदणीत तडाखा फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. हा 4 पूर्णपणे हावी लेवल फटका होता. ताकद खूप चांगली राहिली आणि कनेक्शन देखील खूप चांगलं राहिलं आणि बरोबर कॅमेरामॅनला दिली एक महत्त्वाची धमाकेदार सलामी आणि षटकाचा अंत चांगला केला फलंदाजाने, कारण तिथे आला 4 आणि अशा पद्धतीने आता 2 षटकं संपतायत आणि सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा चर्चा करूया बॅटिंग करणाऱ्या नेवाळी संघाच्या दाफलकाची. 21 धाबा दाफलकावरती बनतायत. तिकडे वारंवार सूचित करण्यात येतं दोन्ही टीमला की आपण फास्ट घ्यायचं आहे, कारण वेळ फार महत्त्वाचा आहे. भरपूर उशीर झाला आहे मित्रांनो, त्यामुळे आपण वेळ आता वाचवायचा आहे. बरोबर 2 षटकं संपली आहेत. 21 धाबा दाफलकावरती बनल्यात आणि आता सामन्यामध्ये आपण बघू शकतोय 2 षटकं संपुष्टात राहिली आहेत आणि आता फक्त 2 षटकं शिल्लक राहिली आहेत. अगदी प्रकाश जर पाहायला गेला ना तर मगाशी मी म्हटलं की मंगेशदा पवार यांच्यासमोर अजिंक्य पवार यांनी टाकलेले शब्द आणि त्यांनी अलगदप्रमाणे झेलला, परंतु सत्य जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय KTCची जी काही संपूर्ण टीम आहे या स्पर्धेदरम्यान फार चांगली मेहनत घेताना दिसून येत आहेत ना. खास करून जर तुम्ही पाहायला गेला ना तर अगदी मेन पंचांच्या भूमिकेपासून तर या स्पर्धेचं आयोजन एका उंचीवरती नेण्यापर्यंतचं कार्य जर कोणी करत असेल तर नवनाथ उमाळी आपण पाहतोय, कारण अजिंक्य पवार सांगतायत की फार मोठी मेहनत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे.
नक्कीच सर, खरं तर भरपूर सारी मेहनत आपल्याला बघायला भेटते या संपूर्ण वाकस गावाची आणि त्यानंतर खास करून बघायला गेले तर या संपूर्ण रजनीमध्ये बघायला गेलं तर नक्कीच KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बघायला गेलं तर भरपूर चांगल्या पद्धतीनं प्रात्यक्षिक चित्र आपल्याला टिपलेले बघायला मिळतात आणि तिकडे खूप सुरेख मास आपण बघतायत. 2 षटकं संपन्न झाले. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती आहे. मॅचमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण सध्या तरी संगमला बघतोय आणि तिकडे संगमचा पहिलाच बॉल बघायला गेला तर नक्कीच फलंदाजासाठी ठरतोय अपयशाचं कारण तिथे मिळालाय. सफल विकेट फलंदाज बाद. यस, थँक्यू राजेश यादव वैकरे आणि ऋतिक दळवी, आपणास विनंती आपण मंचावरती या. आपली सुद्धा फार मोठी मेहनत या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खरं म्हणायला गेलं ना तर अजिंक्य सर बरीचशी चर्चा करण्यासारखी या स्पर्धेदरम्यान, कारण KTCची जी टीम आहे अगदी छोटे पॅकेट आहेत सगळे, परंतु एक आयोजन असू द्या त्यानंतर पूर्णपणे लाईव्हची टीम जे काही कार्य करायचं आहे ते फार मोठं करताना दिसून येत आहेत. असं आम्ही नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये, छोटा पॅकेट बडा धमाका, तशी परिस्थिती सध्या KTCच्या माध्यमातून पाहतोय. इथे मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र विकेट प्राप्त झाले. सेकंड अटेम्प्ट. अगदी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये फार सुरेख क्रिकेट बघायला भेटत आहे. खरं तर या हिमतीला दाद द्यावी लागेल आणि हे सर्व ग्रामीण भागाचे खेळाडू आपल्याला बघायला भेटत आहेत. भरपूर सारी मेहनत आणि तदनंतर बघायला गेलं तर धावपळ करून मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपलं 100% कसं द्यायचं याचंच प्रात्यक्षिक दाखवलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून. ऑन स्क्रीन बघू शकतोय फर्स्ट अटेम्प्टला बीट झाले, त्यानंतर सेकंड अटेम्प्टला प्रयत्न केले आणि ते प्रयत्न या षटकावरती सफल राहिले आणि मॅचमध्ये आता आपण बघू शकतोय नेवाळी संघाला दुसरा विकेट या सामन्यामध्ये लागतोय. अगदी आपण बघू शकतोय अगदी कानाव गावचे उपसरपंच सन्माननीय आदरणीय जगदीशजी पाटील यांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर नक्कीच विकेट हॅट्रिक असो किंवा अगदी 3 विकेट असो यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं आणि इथे आपण बघू शकतोय लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्यात आणि आता मॅचमध्ये येणारा बॉल हॅट्रिक ऑन बघायला भेटतोय आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण संगमला बघाल. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक्सेल संघाकडून आपण सध्या तरी मैदानामध्ये एन्जॉय करतोय. खूप मातब्बल लेवलची स्पर्धा आहे आणि दोन्ही संघ बघायला गेले तर भरपूर चांगल्या लिमिटचं क्रिकेट खेळत आहेत. 21 वरती 2 लॉस अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे या मॅचमध्ये. सध्या आपण बघाल नेवाळी संघाचे, परंतु तिकडे आता लेफ्ट हँडर बॅटिंग करतात. लो फुल टॉस होता ऑन साईडला. अगदी बघायला गेलं तर मनगटाचा जोर झोकत असताना फलंदाजाला आपण बघतोय, परंतु तिकडे एक क्षेत्ररक्षण मिडऑफचे पोहोचले आहेत, बॉलला पकडून फेकलंय आणि खेळपट्टीवरती या चेंडूवरती मिळते एक सिंगल आली आहे. सिंगलने थोडीशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. या दाफलकावरती आपण बघू शकतायत 22 वरती हे बॅटल पोहोचत आहे. अगदी आपण बघू शकतोय अजून देखील मैदानाच्या आतमध्ये मेहनत सोडली नाहीये, कारण प्रयत्न हे करावे लागत असतात आणि नेहमीच त्याच प्रयत्नांचा सहवास मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज करत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हा सामना आम्हाला लढायचा आहे याच जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये मात्र या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आम्ही सुद्धा पाऊल टाकलंय आणि त्याचाच उद्देश देत असताना हा षटकार मैदानामध्ये तिकडे फलंदाजांना खेळला आहे. षटकार आलाय. दाफलक थोडंसं बदललं गेलं. 28 वरती सध्या तरी नेवाळी संघ पोहोचते आणि तिकडे मैदानामध्ये अगदी आपण बघू शकतोय सध्या सगळ्याला एक इक्वेशन उरलंय 8 चेंडू आणि 24, म्हणजेच सामना अजून देखील जिवंत क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फिल्डर तिकडनं पोहोचलेत, बॉलला पकडून फेकले आहे आणि मैदानामध्ये भेटतीये या चेंडूवरती एक सिंगल.
सामना शेवटच्या क्षणापर्यंत बदलेल, कारण क्रिकेट हा खेळ सातत्यानं बऱ्याचदा आपण पाहिला आहे. अगदी क्षणाक्षणामधून सेकंदामधून आणि वेळेवेळेमधून खरं तर बदललेलं आहे. आणि आज पुन्हा एकदा मैदानामध्ये ही मॅच बदलली जाईल का हे देखील बघायचं आहे. परफेक्ट एक सिंगल मिळाली आहे. 29 वरती सध्या तरी नेवाळी संघ पोहोचती आहे आणि बरोबर मैदानामध्ये आता तिकडे स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण बघू शकतायत. गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. गणेश पॉपिन ग्रीच्या समोर फलंदाजी करत असताना फुल लाईनचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह हिट केलाय मैदानामध्ये. सध्या सकडीला हा बॉल परफेक्टली पाठवून देतात गणेश सीमारेखेच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा सिक्सर डीज आहे. योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची. थँक्यू डीज आहे. बरोबर आपण बघू शकाल षटकार आलाय आणि आता समीकरणं थोडीशी चेंज होत आहेत. आपण बघू शकतोय 35 धाबा दाफलगावरती लागलेत आणि आता शेवटचे 6 बॉल 17 धावेची गरज. म्हणजेच आता सामना सध्या तरी आपण बघू शकतोय भरपूर प्रमाणामध्ये बदललाय. जसं सांगितलं जात असं समुद्रांच्या लाटांना घाबरून नौकाही कधी पार होत नाही आणि मेहनत करणाऱ्याची कधीच हार होत नाही. आणि मैदानामध्ये मेहनत आणि जिद्द घेऊन हा सामना लढवण्याचा प्रयत्न तिकडे संपूर्ण नेवाळी संघाचे दोन्ही बॅटर करतायत. आणि तिथे आता आपण बघू शकतायत एक्सेल संघाला देखील मोठा प्रश्न उभा झाला आहे, कारण आता या सामन्याने थोडासा बघायला गेलं तर नक्कीच सरड्यासारखा रंग बदलायला सुरुवात केली आहे. आणि मैदानामध्ये हा सामना कोणाच्या दिशेने बदलला जाईल हे देखील आता येणारी वेळच ठरवेल. रजनी क्रिकेटची स्पर्धा KTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र ही संपूर्ण स्पर्धा अगदी तुम्हा सर्वांच्या भेटीला मात्र सातत्याने निदर्शन आपल्याला बघायला भेटते आहे. आणि भरपूर साऱ्या प्रेक्षकांच्या साथीच्या जोरावरती या स्पर्धेच्या पहिल्या रजनीला जर पाहिलं तर भरपूर प्रमाणामध्ये शोभा वाढलेली आपण बघतो आहे. 6 चेंडू 17ची गरज. बॉलिंग मार्कवरती मैदानामध्ये संकेत सज्ज झाले आहेत. ओहो, संकेतचा पहिलाच बॉल भन्नाट यॉर्कर मैदानामध्ये आपण बघू शकतोय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर तिकडे केलाय गोलंदाज संकेतनं आणि पहिलाच बॉल बघायला गेला तर चांगल्या संकेतातून टाकत असताना संकेतला आपण बघाल हा डॉट बॉल आलाय. आता इथून 5 बॉल आणि 17 धाबेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. परस्पर सध्या तिकडे नेवाळी टीमला आणि नेवाळी टीमचा फलंदाज आहे स्ट्रायकर एंडला अजिंक्य आणि त्याने दाखवलाय पुन्हा एकदा आपल्या बॅटचा पॉवर हाऊस. म्हणजेच हेतू आहे फाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा एक धमाकेदार बिग हिट सिक्सर. ऋतिक दलवी राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. इथे आपण बघू शकतोय अगदी फलंदाजांकडून थोडंसं ॲक्शन घेतलं जात आहे. हा चेंडू किती हाईट फॅक्टरवरती आहे हे चेक करण्यासाठी मात्र नक्कीच टीव्ही अंपायरची मागणी राहिली आहे. तर हा सिग्नल इथे वारंवार रेफर केला जाईल आपण बघू शकतोय. ऑन स्क्रीन इथे लगेच आपल्याला बघायला भेटत आहे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होत आहे. अगदी हा चेंडू लँड होतोय. फेल डिलिव्हरी सिग्नल येतोय इथे तिसऱ्या पंचांचा. दाफल कबड्डी सध्या आपण बघाल परिवर्तन बदललं जात आहे. 41 लागलेत आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. मॅच मध्ये इथून आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण बघताय तर सध्या 11 धावेची गरज आहे. म्हणजेच इथे मॅच मध्ये नेवाळी संघाने देखील भरपूर मोठ्या लेवलचं कमबॅक मात्र आपल्या बॅटमधून करून दाखवलंय.
बरोबर मॅच आता आली आहे रंगात आणि तिकडे फलंदाज बघायला गेले तर नक्कीच अजिंक्यच्या बॅटमधून बघायला गेले तर नक्कीच बॉल वारंवार ढगात जात असताना आपल्याला बघायला भेटतोय. भरपूर बघायला गेले तर त्याच्या बॅटनं आतापर्यंत या मॅचला भरपूर प्रतिसाद दिलाय. सध्या तरी त्याच्या बॅटमधून वैयक्तिक जर बघायला गेले तर आपण बघू शकतोय 10 चेंडू 23 धावा बनल्यात आणि मॅच मध्ये 4 बॉल 11ची गरज आहे आणि अजिंक्यच्या बॅटमधून येतोय अजून एक फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या फरार होत असताना सिक्सर. थँक्यू डिझाय. अगदी आपण बघू शकतोय कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा तिथे तुम्ही जिद्दीने लढा आहे. मात्र नक्कीच आज मैदानामध्ये पुन्हा एकदा अगदी आपण बघू शकतोय नेवाळी संघाच्या अजिंक्य या फलंदाजानं आपल्याला दाखवून दिलाय. जिद्दीनं तो सामना लढतोय आणि मैदानामध्ये आता हे इक्वेशन चेंज झालंय. 6 बॉल 17 होत्या, 2 षटकार आलेत आणि आता मॅच मध्ये शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. सामना शेवटपर्यंत लढा कारण शेवटचा निकाल कदाचित आपल्या साईडनं लागू शकतोय आणि मैदानामध्ये हा सामना भरपूर घमासाने रमलाय. मॅच कशी पाहिजे तर मॅच अशी पाहिजे आणि आता ही मॅच मात्र प्रेक्षकांना भरपूर आवर्जून आवडलेली बघायला भेटते आहे. 3 बॉल 5 धावेची गरज. स्ट्रायकर एंडला अजिंक्य बॅटिंग करतायत. हो यावेळेला मात्र तिकडे शफल ऑन करण्याचा प्रयत्न केलाय. कटर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये करतोय गोलंदाज संकेत. हा चेंडू डॉट येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन चेंज होत आहे. इक्वेशन आपण बघू शकताय. तर 2 बॉल आणि आता 5 धावेची गरज. प्रेशर बॅट्समन वरती देखील आहे, प्रेशर गोलंदाजावरती देखील आहे आणि प्रेक्षक मात्र ही मॅच आवर्जून बघतायत. 2 बॉल 5ची गरज आहे. मॅच मध्ये थोडंसं टाईट वातावरण बनलंय आणि मैदानामध्ये या दरम्यान तिकडे एक्सेल संघाचा गोलंदाज संकेतचा येतोय. हा दुसराही डॉट बॉल आणि मॅच मध्ये आता इथे आपण बघू शकतोय 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. 1 बॉल 5 धावेची गरज म्हणजेच इथे आणि स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेज हा निर्णय आपल्याला बघायला भेटतोय. म्हणजेच इथे फलंदाजाला कंपल्सरी आक्रमकता ही मात्र नक्कीच आपल्या बॅटमधून सिद्ध करावी लागेल. 1 बॉल 5ची गरज आहे म्हणजेच इथे आता फलंदाजाला कम्फर्टेबल बिग हिट हा मात्र नक्कीच आपल्या बॅटमधून खेळावाच लागेल. मॅच भरपूर टाईट आहे. सलामीला दाखल झालेला अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी वेळेवेळेला सिद्ध देखील होतोय. आणि ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाची सूचना येते की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने की बॉल टाकत्या वेळेस आपण बोलायचं नाहीये. मॅच मध्ये 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. तिकडे ज्या फलंदाजांना हा सामना आपल्या साईडनं झोकवला असा फलंदाज अजिंक्य मैदानाच्या मध्ये स्ट्रायकर एंडला खेळतायत आणि आता ही मॅच मात्र भरपूर टाईट झाली आहे. 1 बॉल 5 म्हणजेच कंपल्सरी इथे सध्या तरी बिग हिट हा नक्कीच खेळावा लागेल. परंतु या क्षणी येतोय मैदानामध्ये गोलंदाजाचा सफल बॉल आणि मॅच मधून हा सामना सोडावा लागतोय. सध्याच्या घडीला नेवाळी टीमला जिंकल्यांचं अभिनंदन आणि पराभव झालेल्यांचं घोरचं कौतुक राहील. थँक्यू. बघू शकतोय भरपूर सारा जल्लोष मैदानामध्ये होत असताना बघायला मिळाला संपूर्ण या मॅच मध्ये एक्सेल संघाचा कारण त्यांनी हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत